सीधा भी ले ले, सीधा भी ले। एक मिनट, काम झालेलं आहे। तिकडचं बघून घेतो हे टोटल याला आणलं का आपला मेजरमेंट हे आमचं आणि यांना 40% फाईन झालाच पाहिजे। 40 पटीमध्ये यांना जे असेल त्याच्यावरती गणेश भाईचा त्या बाजूला पहिला टर्न वाजला त्या पासून पहिला हे घेतो। हेच आहे, कर बुरवणं, रॉयल्टी कम करणं, ह्याचा त्याचा दमदाट्या देऊन स्थानिक लोकांना वगळणं आणि आपल्या स्वतःच्या माणसाला मॅनेज करून आणून स्वतःला सर्वांचं पोट भरून द्यायचं खायला आणि इतरच्या लोकांना घालणं आणि हे दमदाटी करून असे सर्व अधिकारी मॅनेज करून हे काम करून घेतात। ही एवढी मोठी कर भरायला म्हणजे आमचं आयुष्य गेलं धंद्यामध्ये। इथे असे 3-3 हजार क्युबिक मीटरची रॉयल्टी जरी काढून जर शासनाचं नुकसान करत असतील तर याचा जबाबदार कोण आहे? कोणी विचारपूस करणारच नाही। इथं प्रशांत पाटलांनी याच्या अगेन्स्ट थोडा घेतलं ॲक्शन तर बघायला पाहिजे काय होते, सहकार्य करायला पाहिजे लोकांनी। माझं ते असंच म्हणणं आहे, लोकांनी यायला पाहिजे समोर का असं करता हे गुजरातवरनं येऊन इथं असं काय पण कारभार करायला लावतील बोललं ते आपलं महाराष्ट्र शासनाचं नुकसान आहे। किती पटीने रॉयल्टी बसते आणि किती पटीने मॅनेज करून घेताना त्याची एक लिमिट असतो ना। ठीक आहे, कुठे 100 रुपयाचे 80 रुपये समजा नेता, इथे 100 रुपयाचे 2 रुपये हातात टेकताना ते आता येऊन गेले सर्व मॅनेजर साहेब लोक सर्व। मी यांच्यावर आरोप करून दाखवेन, सिद्ध करून दाखवेन, सगळेजण पैसे घेतात, पाहिजे पुरावा सुद्धा देईन। फक्त अधिकारीच लिप्त आहेत की अजूनही आता ती माझी तेवढी लेवल नाही, त्या वरच्या लोकांवर टीका करणं माझी एवढी लेवल नाही। मी अधिकाऱ्यांचं सांगू शकते, सर्व येतात घेतात आपला खिशे भरतात आणि निघून जातात। ही यांना दिसायला पाहिजे एवढी मोठी साईड आहे, रॉयल्टीच्या अगेन्स्टमध्ये चालूच शकत नाही। तुम्ही बघा, पाहिजे मी पुरावा करून देईन तुम्हाला। माझं नाव शकील पटेल। ब्लास्टिंग करून झाली, बाजूलाच एक 8-10 मीटरवर इमारती असताना सुद्धा पोलिसांनी किंवा तहसीलदारनी यांना ब्लास्टिंगसाठी परमिशन दिली। सगळ्या लोकांना त्रास होत होता ब्लास्टिंगचा। त्याच्यानंतर या लोकांनी तहसीलदार कार्यालय आणि इतर गोष्टी मॅनेज करून हा समोरचा जो खड्डा मारलेला आहे, कमीत कमी हा 16,000 क्युबिक मीटरचे काम केल्यानंतर सुद्धा तहसीलदार कार्यालयाचे या लोकांनी 3,000 क्युबिक मीटरची रॉयल्टी घेतलेली आहे आणि करोडो रुपये सरकारचे बुडवले आहेत। आणि अगोदर आपल्याला जो काम दाखवलं हे काम सत्यमगामीचं आहे आणि ते अलायन्स द व्ह्यू म्हणून बिल्डर नारायण वाविया यांचं काम आहे। आणि नारायण वाविया हा इसम छोट्या पद्धतीने घनसोलीमध्ये बहुतेक ठिकाणी त्यांनी कामं केलेली आहेत। अशी रॉयल्टी बुडवणे, FSI झाकणे अशी कामं या बिल्डरमार्फत होत असतात। 39,500 क्युबिक मीटरचं काम असताना त्यांनी फक्त 6 ते 6,500 क्युबिक मीटरची रॉयल्टी भरलेली आहे। म्हणजे ओपनमध्ये जर गेलं कमीत कमी त्यांनी तिथं 30,000 क्युबिक मीटरची रॉयल्टी भरायला पाहिजे होती।
पण आज तहसीलदार कार्यालयामध्ये आणि मंत्रालयामध्ये मी लेटर दिलेलं आहे का यांनी जो कर बुडवला आहे त्याच्यावर 40 पटीने तुम्ही फाईन लावा आणि या लोकांना जे काम आहेत दुसरी कर चुकवेगिरी करतात दुसऱ्या लोकांनी करू नये म्हणून या लोकांना तुम्ही धडा शिकवा. तर नारायणराव यांनी नेमकी किती रॉयल्टी ही पे केलेली आहे, म्हणजे व्हायोलेशन कशा प्रकारे त्यांनी रॉयल्टी भरून केलेली आहे, किती एक्झॅक्ट रॉयल्टी त्यांनी पे केलेली आहे? आता जी नारायण वाबिया यांची जी साईड आहे ती साईड 13,900 स्क्वेअर मीटरची आहे आणि त्यांनी जो खड्डा मारलेला आहे तो खड्डा त्यांनी बेसमेंट आणि खड्डा असा मिळून माझ्या हिशोबाप्रमाणे तो 7 ते 8 मीटरपर्यंत ते गेलेले आहेत आणि 7 ते 8 मीटर पकडलं तर 42,000 पर्यंत होतं. 42,000 क्युबिक मीटरचं काम होतं. पण 39 आपण कमीत कमी पकडलं, 39,500 आपण पकडलं तर मग त्यांनी कमीत कमी एक 30,000 क्युबिक मीटरची तरी रॉयल्टी भरायला पाहिजे. पण त्यांनी फक्त 6,500 ते 7,000 क्युबिक मीटरची रॉयल्टी भरलेली आहे आणि दुसरी त्यांनी संगमताने तहसीलदार कार्यालय आणि इकडे तिकडे संगमताने ती बुडवलेली आहे. कुठेतरी स्थानिक म्हणजे जे राजकीय जे आहेत त्यांचं कुठेतरी वरदहस्त आहे, ज्यामुळे कुठेतरी हे आजकाल हे पूर्ण गोंगाट पूर्ण सुरू आहे. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय अशी कर चुकवेगिरी करूच शकत नाही कोणी. राजकीय लोकांनाच हाताशी धरून हे सगळं चाललेलं आहे आणि पूर्ण इथंच नाही, नवी मुंबई, रायगड या ठिकाणी शेकडो करोड